गुड मॉर्निंग स्टूडेंट. स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. टॉपिक नंबर 8 व्हेरिएशन. आता व्हेरिएशन टॉपिकचे आपण येत असताना इथं आपण थोडीशी एक रिव्हिजन वजा बघणार आहे. इफ आपल्याला या ठिकाणी एक टेबल दिसतोय, त्याच्यामध्ये नंबर ऑफ नोटबुक दिलेत विच इज डोनेटेड बाय द रेटर. एक सांगितलेलं आहे. कॉस्ट जी आहे 3 रुपीजमध्ये दिलेली. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, इफ द रेट ऑफ नोटबुक इज किती सांगितलं त्या ठिकाणी 240. किती घेतलं त्या ठिकाणी पर डझन. जे पर डझनला किती आहेत त्या ठिकाणी 240 आहेत. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ द 3 नोटबुक. म्हणजे जर 240 12 वह्या ज्या आहेत, म्हणजे 12 वह्यांची किंमत किती आहे त्या ठिकाणी 240, तर 3 वह्यांची किंमत किती आहे असा प्रश्न विचारला. सिमिलरली आणि काय विचारलं आहे, ऑल्सो फाइंड द कॉस्ट ऑफ द नाईट नोटबुक्स. देन वी हॅव टू फाइंड द कॉस्ट ऑफ 24 नोटबुक. देन वी हॅव टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ द 50 काय सांगितलं त्या ठिकाणी नोटबुक सांगितलं. आता इथं आपण जर घेतलं तर हे रिलेशन घेतलं, नंबर ऑफ नोटबुक काय घेतलं त्या ठिकाणी एक्स घेतले आणि कॉस्ट इन रुपीज काय घेतलं त्या ठिकाणी वाय घेतलं. मग इथं काय सांगितलं आहे की 12 जर नोटबुक असतील तर 12 नोटबुकची किंमत किती सांगितलं त्या ठिकाणी 240 आहे. म्हणजे 12 नोटबुकची किंमत किती झाली 240 झाली. तर आपल्याला एका नोटबुकची किंमत त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे, राईट. मग आपण इथं रेशो घेतला 12 1 जा 12, 12 2 जा काय झालं त्या ठिकाणी 24 आणि हा काय झालं त्या ठिकाणी 0. म्हणजे वी हॅव गेट द रेशो काय मिळाला त्या ठिकाणी 1/, काय मिळाला त्या ठिकाणी 20. किती मिळाला 1/20 त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे आम्ही काय केलं, इफ वी हॅव टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ द सिंगल नोटबुक एजेस. म्हणजे आपण काय सांगितलं, कॉस्ट ऑफ 1 नोटबुक एजेस. तर आम्ही काय करणार, हा 240 आहे, त्या 240ला त्या 12ला काय केलं डिवाइड केलं, राईट. म्हणजे 12 1 जा 12, 12 2 जा काय मिळालं त्या ठिकाणी 24 आणि 12 0 काय आलं त्या ठिकाणी 0. म्हणजे 12 2 जा काय आला 24 आणि हा 0 झाला. म्हणजे कॉस्ट ऑफ 1 नोटबुक जे आहे ती कॉस्ट ऑफ 1 नोटबुक किती आलं त्या ठिकाणी 20 रुपीज आलं. म्हणजे एका वहीची किंमत आपल्याला किती मिळाली त्या ठिकाणी 20 रुपीज मिळाली. मग आपल्याला परत विचारले 3 नोट, बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलं त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ 3 नोटबुक विचारलं. कॉस्ट ऑफ 3 नोटबुक कसं करणार तुम्ही, 3 इंटू काय घेणार त्या ठिकाणी 20 घेणार. 3 इंटू 20 घेतला तर विदाउट टू गेट व्हॅल्यू किती मिळालं त्या ठिकाणी 60. म्हणजे कॉस्ट ऑफ 3 नोटबुक आम्हाला किती मिळाली या ठिकाणी 60 मिळाली. परत काय सांगितलं, कॉस्ट ऑफ आपल्याला सांगितलेलं, कॉस्ट ऑफ किती घ्यायचं आहे त्या ठिकाणी 9 नोटबुक. आता 9 नोटबुक घेतलं तर एका नोटबुकची किंमत किती आहे 20. म्हणजे 9 नोटबुकची किंमत किती आहे 9 इंटू 20 आपण आपण केलं तर किती मिळालं आपल्याला त्या ठिकाणी 180 मिळालं. म्हणजे कॉस्ट ऑफ 9 नोटबुकची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 180 रुपीज त्या ठिकाणी मिळालेली. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ घ्यायचं. आता पुढचं कोण आहे, कॉस्ट ऑफ द नोटबुक ऑफ 24. कॉस्ट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 24 नोटबुक घेतलं. 24 नोटबुक, एका नोटबुकची किंमत किती आहे 20 आहे. तर आपल्याला 24 नोटबुकची किंमत किती आहे हे काढायची. म्हणजे किती मिळाले 2 4 जा काय मिळालं 8, 2 2 जा काय मिळालं 4 आणि हा काय आला त्या ठिकाणी 0. म्हणजे वी हॅव टू कॉस्ट ऑफ 24 नोटबुक किती मिळाले आम्हाला या ठिकाणी 480 रुपीज. जिथं आपण काय लिहिलं त्या ठिकाणी 480 लिहिलं, कळत आहे. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ काय करायचं आहे त्या ठिकाणी 50 नोटबुक. आता 50 नोटबुक घेतला तर 50 घेतला 50 इंटू काय करणार आहे त्या ठिकाणी 20, बरोबर आहे. 50 इंटू 20 घेतला तर टोटल 50 नोटबुकची जी व्हॅल्यू आहे ती आम्हाला काय मिळाली त्या ठिकाणी 1000 रुपीज त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आम्हाला इथं व्हॅल्यू काय मिळाली 1000 रुपीज. आता ऑब्झर्व जर तुम्ही केला तर काय दिसतंय, जेव्हा आपले 12 नोटबुक होते तेव्हा त्यांची प्राईस किती होती त्या ठिकाणी 240 एवढी कॉस्ट झाली. 3 नोटबुक असताना 60 कॉस्ट झाली. त्यानंतर नंबर ऑफ नोटबुकची संख्या वाढली, म्हणजे किती झाली तर 3 ची 9 झाली. 9 झाल्यानंतर कॉस्ट काय झालं त्या ठिकाणी वाढलं, म्हणजे किती झालं 180 झालं. परत आपण 12 केला तर 12 किती आली 240 आला. 24 असेल तर काय झालं 480 झाला. 50 नोटबुक असतील तर किती झालं 1000 झालं.
म्हणजे आम्हाला काय दिसतंय, इफ द नंबर ऑफ नोटबुक्स आर काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस आहे, म्हणजे नंबर ऑफ नोटबुकची संख्या काय व्हायला लागली तिथं इन्क्रीज व्हायला लागली. नंबर ऑफ नोटबुकची संख्या इन्क्रीज झाल्यानंतर कॉस्ट ऑफ द नोटबुक also काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस, म्हणजे कॉस्टसुद्धा त्या प्रोपोर्शनमध्ये काय व्हायला इन्क्रीज व्हायला. जे प्रोपोर्शन काय मिळालं तर इथं आपण प्रोपोर्शन काढलेला होता, हा प्रोपोर्शन काय मिळाला त्या ठिकाणी रेशो जो घेतलेला आहे एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी 1/20 आला. आता प्रत्येक केसमध्ये जर आपण बघितलं की ईच केस आपण घेऊ, म्हणजे ईच केस कोणती घेतली, पहिली केस आपण लिहून घेऊया 12 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 240, दुसरी घेतली 3 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 60, तिसरं घेतलं 9 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 180, 4 काय घेतलं 24 अपॉन 480 घेतलं, पुढचं नेक्स्ट काय घेतलं 50 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 1000 घेतलं, राईट. आता आपण त्याचे डिवाइड करूया, 12 वन जा 12, 12 टू जा काय घेतलं त्या ठिकाणी 24 आणि हा काय आला 0 आला, 3 वन जा 3, 3 टू जा काय आला त्या ठिकाणी 6 आणि हा काय आला या ठिकाणी 0, 9 वन जा 9, 9 टू जा काय आला त्या ठिकाणी 18 आणि हा काय आला त्या ठिकाणी 0, 24 वन जा 24, 24 टू जा 48 आणि हा काय आला 0, हा 0 आला 0 कॅन्सल झाला, 5 वन जा 5, 5 टू जा काय झालं 10 आणि हा काय आला 0. म्हणजे वी हॅव टू गेट द काय मिळाला त्या ठिकाणी कॉन्स्टंट, त्या ठिकाणी काय मिळाला त्या ठिकाणी रेशो मिळाला आणि तो किती मिळाला 1/20 जो तुम्हाला या ठिकाणी दिसतो. म्हणजे ह्या सगळ्यांचा रेशो काय मिळाला की नंबर ऑफ नोटबुक्स अपॉन काय घेतले त्याची कॉस्ट, हा रेशो किती मिळाला त्या ठिकाणी 1/20 मिळाला. हा 1/20 सगळ्यांच्याच दिसतोय, म्हणजे इथं आम्ही काय सांगणार 1/20 हा रेशो काय मिळाला, इट इज काय मिळाला त्या ठिकाणी कॉन्स्टंट, म्हणजे दिस कॉन्स्टंट रेशो वी हॅव टू काय झालं त्या ठिकाणी सीन झालं. म्हणजे नंबर ऑफ नोटबुक्स अँड कॉस्ट आर इन काय सांगितलं त्या ठिकाणी सेम प्रोपोर्शन. सेम प्रोपोर्शन म्हणजे काय मगाशी सांगितलं, जर नोटबुकची संख्या इन्क्रीज होत गेली तर त्याची कॉस्ट ऑल्सो सुद्धा काय होणार आहे त्या ठिकाणी इन्क्रीजेस इन द सेम प्रोपोर्शन, म्हणजे प्रोपोर्शन दोघांच्या मध्ये कसं आहे त्या ठिकाणी सेम प्रोपोर्शनमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि मग आपण पॉईंट टू घेणार आहोत. Here we have to take up the point that is काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. We have to take up काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. आता डायरेक्ट व्हेरिएशन आपण जर घेतलं तर डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे त्याला आपण समचलन असं त्या ठिकाणी म्हणणार. आता डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आपण सांगितलं द स्टेटमेंट एक्स अँड काय घेतलं त्या ठिकाणी वाय घेतलं. एक्स अँड वाय आर इन द सेम प्रोपोर्शन. आता एक्स अँड वाय हे कशामध्ये आहेत त्या ठिकाणी सेम प्रोपोर्शनमध्ये आहे. एक्स अँड वाय आर इन द सेम प्रोपोर्शन कॅन बी रिटर्न एज. कसं रिटर्न करायचं लिहायचं कसं एक्स आर इन सेम प्रोपोर्शन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी वाय. म्हणजे आम्ही काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स अँड वाय आर काय सांगितलं त्या ठिकाणी इन अ डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे एक्स आणि वाय जे आहे कुठल्या व्हेरिएशनमध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे रिटर्न करताना काय लिहिलं एक्स डायरेक्ट व्हेरिएशन काय लिहिलं त्या ठिकाणी वाय लिहिलं. म्हणजे देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन कोणामध्ये आहे त्या ठिकाणी एक्स आणि काय सांगितलं त्या ठिकाणी वाय. युजिंग मॅथमॅटिकली सिम्बॉल वी हॅव टू रिटर्न इन दिस वे. एक्स डायरेक्ट व्हेरिएशन काय दिलं त्या ठिकाणी वाय लिहिलेला आहे. जो अल्फा आहे म्हणजे हा चिन्ह जे दिसतोय हे काय त्या ठिकाणी ग्रीक लेटर आहे आणि यूज टू डिनोट काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. म्हणजे व्हेरिएशन डिनोट करण्यासाठी आपण ते लेटर यूज केलेलं आहे. म्हणजे आम्ही काय केलं एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय जो आहे तो रिटर्न यात घेतला तर एक्स विच इज इक्वल टू के इंटू काय घेतलं त्या ठिकाणी वाय घेतलं. म्हणजे हे डायरेक्ट व्हेरिएशनचं साईन गेलं आणि इथं साईन कुठलं घेतलं इक्वल घेतलं. हा डायरेक्ट व्हेरिएशन साईन गेलं म्हणून हिअर वी हॅव टू टेकन काय घेतलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट घेतलं. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये वेअर के इज काय घेतलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. वेअर के इज काय घेणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट असं त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे आपण जे फॉर्म ऑफ इक्वेशन आपण घेतलंय डायरेक्ट फॉर्म ऑफ इक्वेशन आम्हाला काय मिळणार आहे एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे त्या ठिकाणी के वाय. हे आम्हाला काय मिळालं त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. जे एक्स इज इक्वल टू के इंटू काय मिळालं त्या ठिकाणी वाय मिळालं.
म्हणजेच आपण हे काय लिहू शकतोय की x इज इक्वल टू ky. हेन्स आपण जर घेतलं x अपॉन y इज इक्वल टू काय घेतला k विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे x अपॉन y हा रेशो जो आहे तो आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे इट इज द इक्वेशन फॉर्म ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. म्हणजे काय सांगितलं जर आपण इक्वेशन घेतलं तर इक्वेशन काय घेतलं x इज इक्वल टू k इंटू वाय वेअर के इज काय सांगितलं कॉन्स्टंट आणि x अपॉन वाय विच इज इक्वल टू k इज द इक्वेशन फॉर्म ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनचा फॉर्म आपण काही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी घेऊया. सम एक्झाम्पल्स हिअर वी हॅव टू टेकन in case of the direct variation. First here we have to see that area of the काय घेतलं त्या ठिकाणी circle. Area of the circle is directly proportional to the square of काय सांगितलं त्या ठिकाणी इट्स रेडियस. म्हणजे आम्हाला काय सांगितलंय एरिया ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी रेडियस. आता इथं आम्हाला काय सांगितलंय एरिया ऑफ द सर्कल. एरिया ऑफ द सर्कल विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं त्या ठिकाणी ए. जे एरिया ऑफ सर्कल कुठल्या अक्षराने दाखवलं ए न दाखवलं. त्यानंतर सांगितलं रेडियस ऑफ द सर्कल विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं आर. आता यांच्यामध्ये रिलेशन आहे ते आपण लिहायचे काय एरिया ऑफ द सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स काय सांगितले त्या ठिकाणी रेडियस. म्हणजे आम्ही काय लिहिणार ए इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द काय सांगितलं रेडियस. म्हणजे ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय लिहिलं त्या ठिकाणी आर. म्हणजे आम्हाला हा प्रोपोर्शनल साईन काढायचं असेल समथिंग कॉन्स्टंट घ्यायचं असेल तर ए इज इक्वल टू काय घेणार के आणि काय मिळालं त्या ठिकाणी आर स्क्वेअर वेअर के इज काय घेणार त्या ठिकाणी कॉन्स्टंट त्या ठिकाणी घेणार. मीन्स आम्ही काय सांगणार ए अपॉन आर स्क्वेअर विच इज इक्वल टू काय होणार त्या ठिकाणी कॉन्स्टंट येणार आहे. म्हणजेच मीन्स ए अपॉन आर स्क्वेअर विच इज इक्वल टू काय त्या ठिकाणी के. वी हॅव टू गेट द व्हॅल्यू मिळणार. इट इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन वेअर के इज द काय घेतलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे आपण अशा पद्धतीनं त्या ठिकाणची काही स्टेटमेंट जे आहे ते सिम्बॉल ऑफ द इक्वेशनच्या रूपामध्ये आपण सिम्बॉल ऑफ द व्हेरिएशनच्या फॉर्ममध्ये या ठिकाणी लिहू शकतो. पुढचं एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. आता दुसरं काय दिलं स्टेटमेंट प्रेशर ऑफ लिक्विड वॅरीज डायरेक्टली ॲज द डेप्थ ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड. हिअर काय सांगितले प्रेशर ऑफ लिक्विड आहे. प्रेशर ऑफ लिक्विड विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं त्या ठिकाणी पी सांगितलं. म्हणजे प्रेशर ऑफ लिक्विड कुठल्या अक्षराने दाखवलं पी न दाखवलं. आणि दुसरं सांगितलंय डेप्थ ऑफ लिक्विड. डेप्थ ऑफ द लिक्विड विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं त्या ठिकाणी पी. दोघांच्या मधलं रिलेशन काय आहे प्रेशर ऑफ लिक्विड वॅरीज डायरेक्टली ॲज द डेप्थ ऑफ द काय सांगितलंय लिक्विड. मीन्स वी हॅव टू रिटन इन दिस वे पी डायरेक्ट व्हेरिएशन टू द काय सांगितलं त्या ठिकाणी डी. हिन्स पी इज इक्वल टू के इंटू डी वेअर के इज काय घेतलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. हिन्स काय सांगितलं पी अपॉन डी विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी के विच इज काय घेतलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. तर आपण काय केलं हे सिम्बॉलिकली या ठिकाणी काय केलेलं रिटर्न केलेलं. आता आपण हे मेथड ऑफ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन स्टडी तर काय करूया आपण त्या ठिकाणी फॉलोइंग एक्झाम्पलच्या साहाय्याने त्या ठिकाणी स्टडी त्या ठिकाणी करूया. हिअर वी हॅव टू टेक अन एक्झाम्पल दॅट इज काय सांगितलंय एक्स वॅरीज डायरेक्टली ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी वाय. वेन एक्स इज इक्वल टू 4 वाय इज इक्वल टू 36 फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. मीन्स काय सांगितलंय एक्स वॅरीज डायरेक्टली ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी वाय. आता हे सिम्बॉलिकली लिहायचं असेल तर काय सांगणार एक्स वॅरीज डायरेक्टली काय सांगितलं त्या ठिकाणी वाय सांगितलं. हिन्स एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट
दॅट इज द कॉन्स्टंट काय घेतला त्या ठिकाणी के वाय, इथं घेतला पेअर के जो काय घेतला त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ काय घेतला त्या ठिकाणी व्हेरिएशन. म्हणजे आम्ही काय लिहिलं एक्सचा हा प्रोपोर्शनल साईन काढला, इथं समथिंग कॉन्स्टंट घेतला इज इक्वल टू आलं म्हणून इथं हा कॉन्स्टंट गेला, तो गेला प्रोपोर्शनल गेला म्हणून इथं साईन काय आला त्या ठिकाणी कॉन्स्टंट आला. देअरफॉर वी हॅव रिटन एक्स इज इक्वल टू के इंटू वाय, वेअर के इज काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन सांगितलं. राईट, आम्हाला काय सांगितलं पेन एक्स इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 4 आणि वाय इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी 36. एक्सची व्हॅल्यू काय आहे 4 आहे आणि वायची व्हॅल्यू 36 आहे, तर आम्हाला केची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची किंवा फाइंड आउट करायची. देअरफॉर वी हॅव रिटन हियर एक्स इज इक्वल टू के इंटू काय घेतलं त्या ठिकाणी वाय घेतलं. हेन्स एक्स व्हॅल्यू 4, केची व्हॅल्यू माहीत नाही आणि वायची व्हॅल्यू काय घेतली त्या ठिकाणी 36 घेतली. मीन्स काय आलं आपल्याला एक्स इज इक्वल टू के इंटू वाय, इथे एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली किती आली 4 इज इक्वल टू आहे तसंच के इंटू वाय ही आम्ही व्हॅल्यू काय घेतली त्या ठिकाणी 36. आता व्हॅल्यू कोणाची काढायची केची. देअरफॉर वी हॅव रिटन हियर 4 अपॉन 36 विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी के आला. हा 36 इंटू होता, इकडे आल्यावर काय झालं डिवाइड झालं. हेच आपण घेतलं 4 1 4 घेतलं, 4 9 काय झालं त्या ठिकाणी 36. हेन्स आम्हाला काय मिळालं हेन्स 1 अपॉन 9 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी के. म्हणजे केची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 1 अपॉन 9 मिळाली विच इज द व्हॅल्यू ऑफ कुणाच्या त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. इट इज द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आम्हाला काय सांगितलं होतं एक इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायला आणि एक काय सांगितलं होतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आम्ही काय सांगणार एक्स इज इक्वल टू के वाय जे आहे इट इज द इक्वेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. इट इज द इक्वेशन ऑफ काय आलं व्हेरिएशन आणि काय सांगितलं की 1 अपॉन 9 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी के मिळालं. म्हणजे मी काय सांगणार एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 9 इंटू काय आलं त्या ठिकाणी वाय मिळालं. मीन्स काय सांगणार आपण त्या ठिकाणी 9x इज इक्वल टू वाय असंही लिहू शकतात किंवा एक्स इज इक्वल टू वाय अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी नाही. हे दोन आपल्याला त्या ठिकाणी काय मिळाले त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळाले. एक एक्स इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला वाय अपॉन 9 आणि वाय इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली 9x आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय मिळालं एक्स इज इक्वल टू के वाय मिळालं आणि आम्हाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनच्या व्हॅल्यू ज्या मिळाले तर एक्स इज इक्वल टू वाय अपॉन 9 किंवा वाय इज इक्वल टू काय मिळालं 9x. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो त्यांच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. Second example here we have taken x varies directly as presently y. When x is equal to 6, y is equal to 42. Find the constant of variation and equation of presently variation. So presently x varies directly as presently त्या ठिकाणी y. बरोबर आपण लिहूया x varies directly as y सिंपल फॉर्म मध्ये. Hence x इज इक्वल टू के इंटू काय घेतलं त्या ठिकाणी वाय घेतलं. फिर के इज कॉन्स्टंट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. म्हणजे के हा काय घेतला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला काय सांगितले फेन एक्स इज इक्वल टू 6 दिले बरोबर आहे आणि वाय इज इक्वल टू काय दिले त्या ठिकाणी 42 दिले. देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय घ्यायचं त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. राईट, मग आपण इक्वेशन लिहूया एक्स इज इक्वल टू के इंटू काय घेतलं त्या ठिकाणी वाय घेतलं. एक्स हॅव्हिंग व्हॅल्यू किती घेतल्या 6 विच इज इक्वल टू के. वाय हॅव्हिंग व्हॅल्यू काय घेतलं 42 घेतली. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 6 पुटअप केली के आहे तसा वायची व्हॅल्यू 42.
फाइंड आउट व्हॅल्यू कोणाची करायची आहे, केची. हेन्स काय आलं त्या ठिकाणी आपण इथं लिहूया. हेन्स काय आलं त्या ठिकाणी, के इज इक्वल टू 6 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 42. म्हणजे हा 6 होता, हा 42 इंटू होता. इकडे आल्यावर काय झालं, डिवायडेड बाय, राईट. 6 1 जा 6 घेतला, 6 7 जा, बरोबर. किती आलं त्या ठिकाणी 1/7. म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी, केची व्हॅल्यू जी आहे, के हॅविंग द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 1/7 ही व्हॅल्यू मिळाली. म्हणजे के हे कोण आपला घेतला त्या ठिकाणी, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू किती मिळाली, के इज इक्वल टू 1/7 मिळाली. मग आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं होतं. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय मिळालं होतं, एक्स इज इक्वल टू के इंटू वाय. हे आपल्याला मिळालं होतं, एक्स इज इक्वल टू के इंटू वाय, वेअर के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू किती मिळाली, 1/7. ती व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करू. मीन्स काय झालं, एक्स इज इक्वल टू 1 काय घेतला 7 इंटू काय घेतला वाय. म्हणजे आम्हाला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, y/7 मिळाली. किंवा आम्ही काय सांगणार, वायची व्हॅल्यू काढायची असेल तर वाय हा 7 इकडे घेतला तर हा काय मिळाला त्या ठिकाणी 7x. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली, y इज इक्वल टू 7x मिळाली. और काय मिळाले त्या ठिकाणी, x इज इक्वल टू y आपण काय मिळालं त्या ठिकाणी 7 मिळालेलं आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू मिळाली, x इज इक्वल टू के इंटू वाय. आम्हाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली 1/7. आणि इक्वेशन कसं मिळालं, x इज इक्वल टू y/7 और काय मिळालं, y इज इक्वल टू 7 इंटू एक्स आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळालेलं आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सॉल्व काय केलं त्या ठिकाणी